पदापेक्षा मला याचा आनंद जास्त आहे की 2,40,00,000 2,40,00,000 या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली, याचा आनंद मला जास्त। बंद पडलेले प्रकल्प आपण सुरू केले, मग त्यामध्ये मेट्रो असेल, कोस्टल असेल, अटल सेतू असेल, समृद्धी असेल, तुमचं इथलं टनेल मी बघितलं, इकडे येतो ना तो ऐरोली काटे इथूनच जातो ना, तो बघितलं मी वरती खालून चाललो, तुम्ही हे काय बाबा, तो ऐरोली काटाईचा तो रस्ता आहे। आणि जे जे आम्ही बोललो ते केलं, बंद पडलेले प्रकल्प सुरू केले, जे आधीच्या सरकारने स्पीड ब्रेकर टाकले होते, आधीच्या सरकारने स्टे दिले होते, ते सगळे प्रकल्प सुरू झाले। आज या महाराष्ट्रामध्ये एकीकडे प्रकल्प आपण पूर्ण केले, विकास, आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना, लाडक्या बहिणीसारख्या योजना, लाडक्या भावासारख्या प्रशिक्षण भत्ता, शेतकऱ्यांसाठी आपण अनेक योजना सुरू केल्या, वयोवृद्धांसाठी केल्या, समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळेल अशा योजना आपण सुरू केल्या। 2.5 वर्षात आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढी कामं झाली नव्हती, एवढी कामं आपण केली। लाडक्या बहिणींनी आणि आपण सगळ्यांनी एवढा मतांचा वर्षाव केला की विरोधकांचे चारी मुंड्याचीच झाले आणि त्यांचा विरोधी पक्ष नेताही बनू शकला नाही। 10% लागतात ना, म्हणजे एका पक्षाचे 10% नाही आले, एकदम लँडस्लाइड विक्ट्री। सगळ्यांना, काही लोकांनी तिजोऱ्या धुतल्या, पण आपण सगळ्यांना साफ तुम्ही मतदारांनी धुवून टाकला। आणि पद येतात जातात, मगाशी कोणीतरी म्हणालं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, मला अभिमान आहे, आनंद आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण निघालो 2.5 वर्षापूर्वी, आणि 2.5 वर्षात एवढं काम केलं। धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आपण घेऊन निघालो, हे आपल्या पाठीशी होतं, त्यांची शिकवण आपल्या गाठीशी होती, आणि एवढं काम केलं, पायाला भिंगरी लावून एकही दिवस 2.5 वर्षात सुट्टी घेतली नाही। आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी देखील आपल्या राज्याला पाठबळ दिलं, डबल इंजिनचं सरकार धावू लागलं। मी होतो, देवेंद्रजी होते, अजितदादा होते, एक टीम म्हणून आम्ही काम केलं। आणि पदापेक्षा मला याचा आनंद जास्त आहे की 2,40,00,000 2,40,00,000 या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली, याचा आनंद मला जास्त, याचा आनंद आहे। पद येतात जातात, सत्ता येते जाते, परंतु बाळासाहेबांनी सांगितलंय, नाव एकदा गेलं की परत येत नाही, आणि म्हणून जेव्हा संधी मिळते त्या संधीचं सोनं केलं पाहिजे, ते तुमच्या एकनाथ शिंदेने करून दाखवलं। आणि म्हणून या राज्यामध्ये सगळे अंदाज फोल ठरले। लोकसभेला आपल्या विरोधामध्ये लोक होते, म्हणजे मतदारांनी फेक नरेटिव्ह वरती विश्वास ठेवून मतदान केलं, परंतु अवघ्या 4 महिन्यात पूर्ण वातावरण बदलून टाकलं, आणि या राज्यामध्ये पुन्हा महायुतीची सत्ता आपण आणली। 2.5 वर्षाच्या कामाची पोचपावती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळाली, आणि हे सत्य आहे, कटू सत्य आहे। आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं। मला देवेंद्रजींनी त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून मला पाठिंबा दिला, मी यावेळेस देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला, आणि टीम पुढचे आपण दिलेला जो विश्वास आहे तो सार्थ करण्यासाठी दिवस रात्र एक करेल, आणि आधीपेक्षा गतिमानतेने काम आम्ही करू। आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे,
त्यांचं जीवन कसं सुखी होईल, समाधानी होईल. माझ्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, लाडके शेतकरी असतील, लाडके ज्येष्ठ असतील, सगळ्यांना योजना आपण केल्या. या योजना सगळ्या सुरू राहणार, एकही योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणींच्या ज्या योजना आम्ही सुरू केल्यात, बिलकुल कुठली योजना बंद होणार नाही. मी त्यावेळेस म्हणालो होतो, तुम्ही फक्त सावत्र भावानं लक्षात ठेवा. आणि तुम्ही सावत्र भावानं बरोबर लक्षात ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवली आणि महायुतीचे सरकार एवढ्या मोठ्या थंपिंग मेजॉरिटीने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलं. आता आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे आणि म्हणून अधिक जबाबदारीने आम्ही काम करू आणि या जनतेने जे मॅन्डेट दिलेला आहे त्याचा आदर करू आणि या राज्याला वेगाने पुढे घेऊन जाऊ. राज्य आणि केंद्र सरकार मिळून या ठिकाणी केंद्राचा पाठिंबा. आता मी गेल्या आठवड्यात आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना भेटलो, आदरणीय गृहमंत्री अमित भाईंना भेटलो, नड्डा साहेबांना भेटलो. त्या सर्वांनी मोदी साहेबांनी सांगितलं, जे लागेल तुम्हाला महाराष्ट्राच्या विकासासाठी ते केंद्र सरकारकडून मिळेल. तुम्ही या राज्याचा सर्वांगीण विकास करा. आणि म्हणून मी आपले रखडले पाण्याचा असेल, रस्त्याचा असेल, मेट्रोचा असेल, हॉस्पिटलचा असेल, क्लस्टर मध्ये एकदा क्लस्टरचं सर्वेक्षण झालं. क्लस्टर मध्ये सर्व सुविधा मिळतात. क्लस्टर मध्ये फक्त इमारती नाही, मगाशी मी म्हणालो की लोकांना लागणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा इथं मिळतील आणि तुम्ही हक्कदार आहात.